मजेशीर बघा, हे सरकार पॉकेट मार सरकार आहे आणि एकदम मजेशीर सरकार आहे. याच्यामध्ये अधिकारी सुद्धा किती मजेशीर आहेत हे आपण सर्वांनी बघ. हे एक मी तुम्हाला आदेश दाखवतो. पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे, हे कधीच आहे? हे आहे 29 ऑगस्ट 2025, म्हणजे काल परवाच हे पत्र आहे. कुणी हे पत्र काढलेलं आहे? हा ह्याच्यात विकास रसाळ नावाचे एक अधिकारी आहेत जे सध्या पणन संचालक पदावर कार्यरत आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काय केलंय तर या अधिकाऱ्याने स्वतःची नियुक्ती ही मुंबई एपीएमसी वर केलेली आहे. मुंबई एपीएमसीच्या अंतर्गत नवी मुंबईची सुद्धा एपीएमसी येते हे आपल्या सर्वांना माहिती. त्या एपीएमसीला वर्ल्ड लेवलची मार्केट बनवण्यासाठी, एपीएमसी बनवण्यासाठी हजारो कोटी रुपयाचा खर्च तिथं केला जाणार आहे. त्याचं प्लॅनिंग केलं जाणार आहे. उलाढाल हजारो कोटीची हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तिथे असणारे जे सर्व सदस्य आहेत त्यांना तिथं थांबवण्यात आलेलं आहे. त्यांची नियुक्ती ही रद्द करण्यात आलेली आहे आणि प्रशासक म्हणून कोण तिथं आलेले तर विकास रसाळ. पण कोणाच्या अधिकाराने नाही तर कोणाच्या सैली विकास रसाळांची तिथं नियुक्ती झाली आहे. त्यांचं नाव आहे विकास रसाळ. म्हणजे झालं असं, पेपर ज्यांनी लिहिला नाही तर प्रश्न पत्रिका ज्यांनी लिहिली तोच उत्तर द्यायला सुद्धा बसला, तोच निकाल जाहीर करायला सुद्धा बसला आणि निकाल झाल्यानंतर त्याची सरकारी भरती सुद्धा स्वतःच त्यांनी करून घेतली. अशा पद्धतीचा काळा बाजार हा अधिकाऱ्यांकडनं तिथे केला गेला आहे. त्यामुळे स्वतःच्या सहीची नियुक्ती स्वतःच्याच अधिकाराने मुंबई एपीएमसी वर जर ते करत असतील याच्या मागे नक्कीच कुठं ना कुठं तरी भ्रष्टाचार करायचा हा हेतू असू शकतो, अशी कुठेतरी त्या ठिकाणी चर्चा आहे. त्यामुळे या बाबतीतली माहिती सुद्धा आम्ही सीएस साहेबांना दिलेली आहे. विकास रसाळांनी स्वतःचीच नियुक्ती तिथे का केली, कोणालाही त्यांना सांगितलं, त्याच्यामध्ये इंटेंट काय होता आणि एवढा हजारो कोटी रुपयाचा खर्च करून तिथं मुंबई एपीएमसीला इंटरनॅशनल लेवलची एपीएमसी करत असेल तर ही रस्सीखेच तिथं असलेला प्रशासक बनण्याची का, याच्या कुठेतरी आपल्या सर्वांना आता लक्ष घालावं लागेल असं आम्हाला तिथं कळतं.